शुभ सकाळ मित्रांनो, आता वाजले सकाळचे 10:30. आम्ही निघालोय दापोलीला. ओनली बॉयज ट्रिप आहे. आमचे सगळे भावंड, जिजू वगैरे. आणि हे एकतर हे भारी आहे, मचाएंगे दिसतोय काय कलरफुल. हे मस्त प्रिंट करून घेतलंय. आता निघालो तर आहे. ॲक्च्युली सीन झाला आमच्या बरोबर. सीन म्हणजे असा की लाईक आमच्या गाडीचा हॉर्न चालत नाही आहे, तर आम्ही थांबलो इकडे. ही आमची गाडी. तर गॅरेज मिळालं आहे, तर आम्ही तिकडे बघतोय हॉर्न होतो आहे का चालू. तर बघू. कैसा लग रहा है? मस्त वाटतं. अरे मचाएंगे. जीजूस रॉक. ए भावंड. ए मोठे जिजू भाऊजी काय नाही. ऑन चालू होईल आपला. ऑन चालू होईल. रोहन क्या कर रहे हो? दबाव किती वाजला? इथे आमचा हॉर्नचा विषय चालू आहे. ही किती 1200 सीसी. आणि तुझी 1000 आहे ना बॉलिंग. 1200 गेली पाहिजे गाडी. फायनली आम्ही बीचवर पोहोचलोय. मस्त वाला आवाज तर येणार नाही तुम्हाला काय. आता लाटा अशा आल्यात. भरतीचा टाइम चालू आहे. मस्त समुद्राचा आवाज आहे. आमचा एक माणूस तिकडे फोटो काढतोय. मस्त वाला. गाडी येणार गाडी अशी येऊन लाटांच्या जाऊन मग इकडे आणायची गाडी आम्हाला. तर तेच प्रयत्न चालू आहेत. बघू लाट कधी मागे जाते आणि आम्ही कधी गाडी काढतोय. डेंजर ड्रायव्हर. असं पाणी येत आहे. तर ते वरपर्यंत तिथपर्यंत पाणी जात आहे. असं वरती ओलं दिसत असेल ना तुम्हाला. आता लाट आली, पाणी येत आहे. तर गाडी काढायला मिळाली नसते आम्हाला. म्हणून जर आम्ही हा छोटासा ॲडव्हेंचर केला इकडे.
शुभ सकाळ मित्रांनो, आत्ताचे वाजलेत 12. तर मी दापोलीला पोचलोय. मजा येते, खूप मस्त आहे वातावरण आहे इकडे. बीचच्या बाजूलाच आमचा रूम आहे. मजा तर येते. काल आम्हाला पोचायला थोडा लेट झाला, 7 वाजून गेले. अंधार असल्यामुळे मला काही व्हिडिओ करता आला नाही, तर थोडं समजून घ्या. मज्जा तर खूप आहे, बिकॉज बीचच्या बाजूला रूम मिळणं तर एक वेगळीच गोष्ट आहे. आणि आता आम्ही रेडी वगैरे झालोय, नाश्ता वगैरे केलाय. हे आमचं बीच आहे, मस्त बीच आहे. माझे भाऊ मंडळी सगळे बसले तिकडे. आणि आम्ही आता निघालोय थोडं एक्सप्लोर करायला दापोली. एक तर मंदिर आहे, मंदिर नंतर मग दुसरं बघू काय आहे अजून एक्सप्लोर करायला. तुम्हाला मी ते अपडेट देईनच. मजा तर येते. चला स्टार्ट करू ब्लॉग. उतरो चलो चलो. परशुराम घाट पे. हाय, आता आम्ही आलोय. कशाला हॉर्न बिन वाजवतो, जा ना. हाय, हॅलो एव्हरीवन. आम्ही आता आलोय परशुराम घाटावर. काय व्ह्यू आहे, डेंजर. थांबा दाखवतो तुम्हाला पण. हो, आणि मागे डोंगर तर एक नंबर आहे. सही आहे. काय नाही, आमच्या रिसॉर्ट पासून हे फक्त 2 किलोमीटरवरती अंतर होतं. आम्ही काय लगेच पोचलो 2 मिनिटात. जवळच होतं, एवढं पण नाही काय लांब. तर इथून एंट्रन्स आहे. काय लिहिले बाबू, फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काय नाही ना. अंडर CCTV सर्व्हलन्स प्रायव्हेट प्रॉपर्टी लिहिले. मग ठीक आहे. ओ बघा, डेंजर. पृथ्वीवरती परशुरामांचा स्टॅच्यू आहे. आणि हे डोंगर एकदम भारी. असं वाटतंय माझ्या खांद्यावरून बॅग उतरणार आहे. एक मिनिट, वरती बघा कावळा कसं आखलवणार. हे बघा, असं असा वाला सीन आहे. मस्त आहे ना. आणि हाकलवला रे, हाकलवला. भारी भारी भारी. आणि हे आहे डोंगरचे निसर्ग नजारे. हे बघा, आम्ही या साईडला होतो, त्या साईडला कुठेतरी तिकडे तिकडे तिकडे. नाही केलं काय, फालतूगिरी आहे. शिट, एवढं मस्त मी घेतलं, चालूच नाही केली व्हिडिओ. आत्ता करतो. हा बा, हा बघा काय व्ह्यू आहे. हा आहे समुद्र. हो हो हो, लाटांसोबत. हे आहे डोंगर, इथे आहे वस्ती. आणि काय व्ह्यू आहे, एक नंबर. आणि मस्त शांत शांत वातावरण आहे. कोणाची गडबड नाही, कोणाचं हॉर्नचा आवाज नाही. मेन म्हणजे मस्त आहे, मजाच मजा. चालू आहे फोटोग्राफी. चेअर येते, ओ चेअर येत आहे. एवढं वरतून काय करायचं आहे, इथे डोक्यावरती ठेवा फक्त. डेंजर डेंजर, एकदम डेंजर. व्हॉट अ फोटोग्राफी, व्हॉट अ पोज. नेक्स्ट स्पॉट आहे दत्त मंदिर. आता आम्ही इथे आलोय. मस्त दर्शन वगैरे करू. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मस्त व्ह्यू आहे. समुद्राच्या काठीशी मंदिर आहे. मस्त ग्रीन ग्रीन झालंय सगळं. पावसामुळे वातावरण पण थंड आहे. बारीक बारीक पाऊस आहे मस्त वाला. हा आहे सिनरी. ओ अरे बाबा बाबा, डेंजर. मस्त वाला सीन आहे इथे. अरे इथे पण फोटोग्राफी होईल.
जोरात पाऊस पडल्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि सरळ रूमवरती आलो. व्हिडिओ करता आला नाही बिकॉज पाऊस पण खूप होता, आवाज होता. मग मी हा ब्लॉग इथेच एंड करतोय. चलो बाय बाय, सिया, फिर मिलते हैं न्यू ब्लॉग में. तोपर्यंत जय श्री राम, जय महाराष्ट्र, जय भारत.